हाय हॅलो नमस्कार. मुंबई तकच्या श्रीमंतीचं सिक्रेट या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या एपिसोडमध्ये आपण काही बेसिक स्टॉक मार्केटचे समजून घेतले आणि आता त्याच्याच बद्दल आणखीन थोडीशी माहिती आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. माझ्याबरोबर डॉक्टर शशांक रावले सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की स्टॉक मार्केटमधलं जे नॉलेज असतं किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती माहिती घेतल्यानंतर आपली जी पहिली स्टेप असते स्टॉक मार्केटमधली ती नेमकी काय असायला पाहिजे. सर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. सो पहिला प्रश्न मी जसं म्हटलं की गेल्या एपिसोडमध्ये आपण हे बघितलं की स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं, ट्रेडिंग काय असते, इन्व्हेस्टमेंट काय असते. हे याचं नॉलेज घेताना नक्की काय काय समजून घ्यायला हवं, म्हणजे कुठल्या अशा टर्म्स आहेत किंवा कुठली अशी माहिती आहे जी आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी माहिती असायला हवी. या प्रश्नाला पहिलं मी तुम्हाला एक सांगायला आवडेल की आता मी जे टर्म्स सांगेन तुम्हाला ऐकायला थोडं डिफिकल्ट वाटेल, पण जेव्हा तुम्ही शिकायला लागाल एकदम सोपं वाटेल तुम्हाला. जसं उदाहरण घ्यायचं म्हटलं मॅडम, सो पहिलं म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करतो, स्पेशली ट्रेडिंग करतो, सो इक्विटी, करन्सी आणि कमॉडिटी मार्केटमध्ये मॅडम ट्रेडिंग होतं. इक्विटी म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपण जे शेअर्समध्ये गुंतवणूक करतो त्याला बोलला आता इक्विटी मार्केट. डायरेक्ट आपण शेअर्समध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक आपण करतो. दुसरं जे आहे ते आहे करन्सी मार्केट, जे आता सध्या बंद आहे, म्हणजे करन्सीमध्ये सध्या ट्रेडिंग हे होत नाही, राईट, आपल्या इंडियन लॉ प्रमाणे, राईट. पण करन्सी मार्केटमध्ये ज्यावेळी ट्रेडिंग व्हायचं त्यावेळी तुम्ही करन्सीज खरेदी करायचं, डॉलर, युरो, पाऊंड, जॅपनीज येन वगैरे आपण ह्याच्यामध्ये हे ट्रेडिंग हे करायचो, राईट, करन्सी मार्केट. कमॉडिटी मार्केट म्हणजे काय तर कमॉडिटी म्हणजे एव्हरी टँजिबल आयटम, गोल्ड, सिल्वर, कॉपर, क्रूड ऑइल, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ पासून जेवढे पण टँजिबल आयटम आहेत, राईट, त्यामध्ये ट्रेडिंग हे करणं. आता लक्षात ज्यावेळी आपण या सगळ्यामध्ये ट्रेडिंग करतो त्यामध्ये ऍक्च्युअल ट्रेडिंग होत नाही, त्यामध्ये आपण जे फ्युचर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग हे करतो, स्पेशली कमॉडिटी आणि करन्सीमध्ये, त्याबद्दल आपण पुढे बोलूयाच. आता हे झाले मॅडम वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स जे ट्रेडिंग होतं. आता त्यामध्ये ट्रेडिंगचे प्रकार नेमके काय आहेत जे आपण वेगळ्या एक्सचेंजेसवरती आपण ट्रेडिंग करू शकतो. ते म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जे ट्रेडिंग करता ते आहे कॅश, फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये आपण जे ट्रेडिंग करू शकतो. कॅश मार्केट म्हणजे काय आपण थोडक्यात प्रश्न समजून घ्या. व्हॉट इज कॅश मार्केट? कॅश मार्केट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री, त्याला बोला होतं कॅश मार्केट. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता, जेव्हा तुम्ही कॅश मार्केट जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता त्यावेळी मॅडम आपला पैसा ऍक्च्युअल मध्ये शेअर्समध्ये हा लागतो आणि ऍक्च्युअल मध्ये कंपन्यांकडे ती गुंतवणूक ही जाते, त्याला बोलला होतं कॅश मार्केट. पण प्रश्न लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कॅश मार्केट, जेव्हा मी बोलतोय शब्द कॅश मार्केट, तुम्हाला कुठलेही कॅशमध्ये वगैरे व्यवहार करायचे नाही. तर लोकांना गैरसमज होतो कॅश मार्केट म्हणजे कॅशमध्ये व्यवहार का. लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात कुठलेही कॅशचे पैसे चालत नाही. तुम्हाला जे आहे ऑनलाईनच पैसे, म्हणजे तुम्हाला म्हणा ना, तुम्हाला बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे टाकले लागतात, त्यानंतर तुम्ही ते ट्रेडिंग अकाउंटला पैसे फिरवू शकता, मे बी वाया चेक किंवा तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. आणि लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला पैसे टाकतात हे बऱ्यापैकी सेफ असतात, कारण सेबीचे गाईडलाईन्स हे भरपूर स्ट्रिक्ट आहेत, राईट. तर त्यामुळे तुमचे पैसे सेफ असतात, जे स्टॉक ब्रोकरकडे असतात आणि स्टॉक ब्रोकरचं करोडो रुपयाचं डिपॉझिट जे आहे सेबीकडे असतं आणि तो प्रॉपर रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकर असतो, राईट. सो त्यामुळे तुम्हाला त्या पैशाची बिलकुल चिंता करायची गरज नाही. ज्यावेळी ते ब्रोकरकडे जातात तुम्हाला म्हणतात ना, ते बऱ्यापैकी सेफ हे पैसे असतात. आणि त्यामधनं जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी करता शेअर मार्केटमध्ये, राईट, कॅश मार्केटमध्ये, जर तुम्ही आजच्याच मॅडम आपण जर शेअर्स खरेदी केले आणि आजच्याच विकले तर ते तुमच्या डीमॅट अकाउंटला शेअर्स जात नाही, ते ट्रेडिंग करून जो काही प्रॉफिट आहे तुमच्या अकाउंटला येऊन जातो. ते पण सेम डे तुम्हाला प्रॉफिट दिसतो, जो की तुम्हाला मार्केट बंद झाल्यानंतर तुम्हाला ईमेल येतो, कॉन्ट्रॅक्ट नोट येते, ज्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट झालाय हे तुम्हाला दिसतं. ते ब्रोकरकडनं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट येते आणि त्यामध्ये टॅक्सेस आणि ब्रोकरेज जे काय मायनस करून नेट प्रॉफिट किती झालं हे तुम्हाला नेक्स्ट डे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला मॅडम सांगायला आवडते ते ऍड होऊन येतं, राईट. ते जे प्रॉफिट तुम्हाला जे येतं प्रेक्षानं ते तुम्ही परत ट्रेडिंग यूज करू शकता किंवा तुम्ही ते विड्रॉ करून ते तुम्ही स्वतःसाठी पैसे वापरू म्हणू शकता. मला एक लोकांना मॅडम गायडन्स असेल की समजा एक्झाम्पल घ्या, तुम्ही 10,000 रुपये टाकलेले होते, उद्या सकाळी ते 11,000 रुपये झाले समजा, राईट. समजा मी प्रॉफिट केलंय, तर मी म्हणेन की त्यातनं 500 स्वतःला वापरायला काढा आणि ते मस्त पैसे एन्जॉय करा आणि राहिलेले 500 परत इन्व्हेस्ट करा. त्यातनं 2 फायदे होतील. पहिल्यांदा तुम्ही टाकलेलं कॅपिटल ते रिकव्हर होता येईल, राईट, त्यातनं एन्जॉयमेंट करताय आणि इव्हन तुमची जी गुंतवणूक आहे ती पण वाढत जाईल कंपाऊंडेड रित्या. म्हणजे आज तुम्ही 10,000 पासून ट्रेडिंग करताय, वाढत ते कधी 15, 20, 25, 30,000 झाले हे करणार पण आहे. त्या रीतीने तुमचं प्रॉफिट देखील वाढत जातं. दोन्हीकडचे बेनिफिट मिळतात, त्याचा उपभोग पण घेताय आणि प्लस तुमचं ट्रेडिंगचं कॅपिटल पण वाढत चाललंय. सो अशा प्रकारे करा. आता लक्षात घ्या, जर तुम्ही ते शेअर्स होल्ड केले, कॅश मार्केटमध्ये आपण शेअर्स मॅडम खरेदी केले आणि त्याचे आपण होल्ड केले आणि T+2 म्हणजे काय? टी म्हणजे ट्रेडिंग डे. समजा आज मी ट्रेड केला, आज मी शेअर्स बाय केले, दॅट इज टी म्हणजे ट्रेडिंग डे +2 डेज. पण ते +2 वर्किंग डेज होता ना मॅडम. शनिवार मार्केट बंद असतं किंवा कुठलेही बँक हॉलिडेज आहे, गव्हर्नमेंट हॉलिडेज आहे, त्यावेळी मार्केट बंद असतं. सो ते दिवस पकडले जाणार नाही, वर्किंग डेज. T+2 वर्किंग डेज मध्ये तुमची सेटलमेंट होते जर तुम्ही ते होल्ड केले शेअर्स, राईट. सो तुमच्या डीमॅट अकाउंट, डीमॅट म्हणजे काय तर
त्याचा फुल फॉर्म आहे डिमटेरियलायझेशन, राईट. त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो प्रेक्षांनो. पण ते T+2 डेज मध्ये तुमच्या डीमॅट अकाउंटला ते शेअर्स जे आहेत ते ट्रान्सफर होतात, राईट. तोपर्यंत ते जे आहेत ब्रोकरच्या पूल अकाउंटला ते शेअर्स पडलेले असतात, राईट. आणि त्यानंतर तुम्हाला ते डीमॅट वरती तुम्हाला ते शेअर ऑफिशियली तुमचे ते शेअर्स झाले ते तुम्ही तुमच्याकडे किती वर्ष तुम्ही ते शेअर्स जे आहेत ते तुम्ही होल्ड प्रेक्षांनो करू शकता. आता आपण बोलता मी टर्म वापरला डीमॅट अकाउंट. आणि का नाही डीमॅट अकाउंट डीमॅट अकाउंट बद्दल तुम्ही सांगाच आणि तुम्ही आणखीन एक टर्म वापरली ब्रोकर. सो त्याचा काय अर्थ असतो तेही थोडंसं प्रेक्षकांना सांगा. नक्कीच दोन्ही शब्दांवर सांगतो. पहिलं मी डीमॅट अकाउंट बद्दल सांगतो आणि त्यानंतर ब्रोकर बद्दल सांगतो. लक्षात मॅडम, मी अनेक लोक माझ्याकडे येतात बोलतात, सर मला ना ट्रेडिंग चालू करायचं, मला डीमॅट अकाउंट उघडायचं, मला ट्रेडिंग चालू करायचं, मला डीमॅट अकाउंट उघडायचं. असे अनेक लोक मॅडम माझ्याकडे येऊन बोलतात. पण पेक्षा मला तुम्हाला क्लिअर करायला आवडेल की ट्रेडिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज लागतच नाही. ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंटची गरज लागते आणि ट्रेड केलेले शेअर्स पार्क करायची जागा म्हणजे डीमॅट अकाउंट. ओके. डीमॅटचा फुल फॉर्म आहे डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय सांगतो तुम्हाला, पण त्याआधी लक्षात घ्या की आता एक्झाम्पल काय मॅडम, मी समजा ऑनलाईन कुठली शॉपिंग करतोय, काय ते वस्तू खरेदी केली, मे बी आपण फोन आहे, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग काही खरेदी करतोय ऑनलाईन. मी शॉपिंग तर केली, पण आता ती शॉपिंग केलेली वस्तू घरी ठेवायला जागा तर पाहिजे. ती जागा म्हणजे डीमॅट अकाउंट. म्हणजे काय, तर आपण ट्रेडिंग अकाउंटला आपण शेअरची शॉपिंग करतो, पण आता खरेदी केलेले शेअर ठेवू कुठे, तर ते म्हणजे डीमॅट अकाउंट, दॅट इज डिमटेरियलायझेशन. पेशवानो, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माझे वडील पण मला सांगायचे, राईट, की ते पूर्वीच्या काळामध्ये डिमटेरियलाइज नाही तर आपल्याला मटेरियलिस्टिक फॉर्मॅटमध्ये आपल्याला शेअर्स यायचे, जे की तुम्हाला फिजिकल फॉर्मॅटमध्ये आपल्याला शेअरची हार्ड कॉपी तुम्हाला यायची. पण त्यामध्ये भरपूर चॅलेंजेस होते. पहिलं म्हणजे हार्ड कॉपी यायची म्हणजे पेपर वेस्ट जायचा. पेपर वेस्ट म्हणजे आपल्याला फॉरेस्ट कटिंग करावं लागणार, राईट. वन. सेकंडली म्हणजे तुमचे ते पेपर हरवले किंवा चोरी झाले तर त्याचा कोणते मिसयूज पण करू शकत होतं, राईट, जे आता ऑनलाईन मध्ये होत नाही. त्यानंतर मी समजा माझ्याकडे एक्स कंपनीचे मॅडम माझ्याकडे शेअर्स आहेत, ते मला विकायचे आहेत, राईट. तर मला घेऊन फिरावं लागायचं, कोणी घेईल का मला घेऊन फिरावं लागायचं. इव्हन समजा माझ्याकडे 100 शेअर्स आहेत एखाद्या कंपनीचे, राईट, आणि एका व्यक्तीला पाहिजे 50, दुसऱ्या व्यक्तीला पाहिजे 50. काय करू, फाडू करता पेपर. हा पण प्रॉब्लेम आहे. आता हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहे हे सगळे एलिमिनेट झाले आहे डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलाइज म्हणजे काय, तर तुम्ही एकदा ते शेअर्स बाय केले की त्याचे डिटेल्स आहेत, ते शेअर्स त्याचे डिटेल्स तुम्हाला ईमेलवरती येतात आणि त्याच्यानंतर ते तुमच्या डीमॅट अकाउंटला जाऊन ते प्रॉपरली सेफली ते जाऊन शेअर्स पार्क होतात. तुम्हाला फिजिकल शेअर्सची कॉपी बरे मॅडम काही एक ठेवायची गरज नाही, ते सगळं प्रॉपर शेअर्स पार्क होतात. त्यामुळे म्हणतात ना, पेपर पण वाचला, त्यानंतर हरवायचं चोरी व्हायचं टेन्शन पण वाचलं. त्यानंतर इव्हन मला जर विकायचे असतील तर मला कुठे घेऊन फिरायची गरज नाहीये. ऑल ओव्हर इंडियाची बायर आणि सेलर तुम्हाला एका ठिकाणी मिळतात. 1 क्लिक बाय 1 क्लिक सेल, तुम्हाला कुठेही पडायची गरज लागत नाही. त्यानंतर समजा माझ्याकडे 100 शेअर आहेत, पहिल्या व्यक्तीला पाहिजेत 50 शेअर, दुसऱ्या व्यक्तीला पाहिजे 20 शेअर, तिसऱ्या व्यक्तीला पाहिजे 30 शेअर. सो ते इझिली बायफोकेट देखील करता येतं आणि लिक्विडिटी पण त्यामुळे भरपूर वाढली आणि त्यामुळे सगळ्यांचीच ग्रोथ झाली. त्यामुळे डीमॅट अकाउंट केल्याचा खूप फायदा आला. त्यामुळे प्रत्येकाचं डीमॅट अकाउंट असणं हे फार इम्पॉर्टंट. आणि आजच्या डेट मॅडम प्रत्येक स्टॉक ब्रोकर जे आहे तर ट्रेडिंग बरोबर डीमॅट अकाउंट पण ओपन करून देतात आणि ते फ्रीमध्ये होतं. म्हणून लोक ते एक साथच करतात. काय पूर्वीच्या वेळी लोक काय करायची, ते ट्रेडिंग अकाउंट ब्रोकरकडे आहे आणि डीमॅट अकाउंट बँकेकडे आहे, पण ते परत लिंक करणं मुश्किल जातं. सो आजकाल तसं करतात. पण आता जसं मी ब्रोकर बोलतो, राईट, सो मॅडम ट्रेडिंग अकाउंट पण म्हणजे आपण इतक्या बेसिक्स मध्ये जातोय. सो मी हेही विचारते की ट्रेडिंग अकाउंट ओपन करणं म्हणजे काय. आता डीमॅटचा तुम्ही अर्थ सांगितलाच आहे, आणि ब्रोकर म्हणजे काय. येस. सो ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, सर प्रश्न लक्षात घ्या, जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, मला शेअर्स बाय करायचे आहे, सेल करायचे, राईट, तर काहीतरी प्लॅटफॉर्म तर पाहिजे मला. मी कुठे जाऊन बाय करू, आपण ऑनलाईन करणार, राईट. जसं मॅडम पूर्वीच्या काळामध्ये फिजिकल शेअर्स बाय व्हायचे, जसं BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातलं नाही तर एशियातलं सर्वात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे. जिकडे एक हॉल आहे ज्याला बोलला जातो रॉटुंडा हॉल, कन्व्हेन्शन हॉल, त्याला पूर्वी रिंग असं बोलायचं. त्या रिंगमध्ये आता सध्या फक्त नॉर्मल प्रोग्राम्स होतात, पण पूर्वी त्या रिंगमध्ये ट्रेडिंग व्हायचं, बोली ट्रेडिंग व्हायचं, हाताचे इशारे व्हायचे आणि ते ट्रेडिंग व्हायचं. त्याचे म्हणतात आजकाल जसं भरपूर काय वेब सिरीज किंवा मूवीज आहेत त्याच्यामध्ये पण दाखवलं गेलेलं आहे त्याबद्दल, राईट. सो ते हाताचे इशारे करून जे आहे त्यावेळी ट्रेडिंग व्हायचं आणि त्यावेळी ते फिजिकल शेअर्स बाईंग सेलिंग व्हायचं. त्यावेळी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची गरज नव्हती. मग जसं जसं आता म्हणा टेक्नॉलॉजी वाढत गेली, आज एवढं मस्त सोयीस्कर झालंय. पूर्वी त्या रिंगमध्ये लोकांना जावं लागायचं. जसं आता मध्यंतरी मॅडम कोविड आलं, कोविडमध्ये तर लोक रिंगमध्ये जाऊच शकले नसते, लगेच कोविड पसरला असता, राईट. पण थँक्स टू टेक्नॉलॉजी की आज आपली टेक्नॉलॉजी आहे. कोविडमध्ये पण टेक्नॉलॉजी होती. माझी सगळी लोक मॅडम घरी बसून मस्त ट्रेडिंग करत होतो. माझे आज इव्हन प्रेक्षक मला सांगायला माझे भारतात नाही तर जगभरामध्ये क्लायंट्स आहेत, कुठेही बसून आपण ट्रेडिंग करू शकतो. हा त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा फायदा आहे की म्हणजे तुम्हाला इन्स्टेड ऑफ डुईंग फिजिकल ट्रेडिंग जाऊन तिकडे तुम्हाला रिंगमध्ये जाण्याबदली तुम्ही आपापल्या घरी, ऑफिस, कुठेही असाल तुम्ही जगभरामध्ये, कुठेही बसून तुम्ही भारतीय मार्केटमध्ये ट्रेडिंग हे करू शकता. तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा फायदा आहे. सो तुम्ही एकदा ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं, तुम्ही मोबाईल, कम्प्युटर कुठेही बसून ट्रेडिंग प्रेक्षण करू शकता आणि दॅट इज नोन एज ट्रेडिंग अकाउंट. आणि हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे मॅडम, जसं मॅडम विचारतो ब्रोकर काय, सो हे ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला स्टॉक ब्रोकरकडे उघडावं लागतं. आज जसं आपल्याला माहिती आहे एक्सचेंजेस आहेत, NSE आणि BSE, राईट. नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे की पूर्ण भारताचं आहे आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे फक्त मुंबईचं आहे. या दोन एक्सचेंजना फार महत्व आहे कारण पूर्ण द होल वर्ल्ड ट्रॅक्स दिस बोथ ऑफ द एक्सचेंजेस. जेव्हा मॅडम फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतामध्ये
फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येतात त्यावेळी जे एनएससीचं जे निफ्टी आहे आणि बीएससी जे सेन्सेक्स आहे त्याला ट्रॅक केलं जातं. ते जर चांगलं ग्रो करते तर फॉरेनर्स आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करायला येतात. पहिले मॅडम भरपूर एक्सचेंज होते, प्रत्येक सिटीचं आपलं एक्सचेंज होतं. चेन्नई स्टॉक एक्सचेंज, बँगलोर स्टॉक एक्सचेंज, अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज, प्रत्येक सिटीचं आपलं एक्सचेंज होतं. पण ते आता सगळे बंद झाले. त्याचं सगळ्याचं व्हॉल्यूम हे एनएससी आणि बीएससी मध्येच प्रश्न आलेलं आहे. जे मेन भारताचे एक्सचेंज आहे. एनएससीला इम्पॉर्टन्स का आहे? कारण एनएससी हे देशाचं एक्सचेंज आहे. बीएससीला काय इम्पॉर्टन्स आहे? कारण बीएससी हे आपल्या मुंबईचं एक्सचेंज आहे, राईट. आणि मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. पहिला पैसा इकडनं बनतो, मुंबई महाराष्ट्रातनं बनतो, राईट. सो म्हणून त्याला भरपूर जास्त मॅडम इम्पॉर्टन्स आहे. आणि ह्याचं हेड ऑफिस एनएससीचं हेड ऑफिस आहे बीकेसी मध्ये आहे मुंबईमध्ये, राईट. आणि बीएससीचं जे हेड ऑफिस आहे ते आहे आपलं दलाल स्ट्रीटवरती फोर्टला मेन हेड ऑफिस जे आहे प्रेक्षानो. आणि ह्याला रेग्युलेट करणारं जे आहे ते आहे सेबी एक्सचेंज. सेबी जे आहे एक्सचेंज आणि पूर्ण मार्केटला रेग्युलेट हे करतं. ज्यांचं अगेन हेड ऑफिस जे आहे परत बीकेसी मुंबईमध्ये बीकेसी मध्येच त्यांचं देखील हेड ऑफिस आहे. तर लक्षात घ्या भले मॅडम 2 एक्सचेंजेस आहेत पण या 2 एक्सचेंजकडे आपण डायरेक्टली जाऊन अकाउंट ओपन करू नाही शकत. ते अलाउड नाहीये. तुम्हाला वाया स्टॉक ब्रोकरच जावं लागतं. का? कारण आज ते एक्सचेंज करोडो लोक ट्रेडिंग करतात. नुसतं ट्रेडिंग अकाउंट ओपन करणं आणि ट्रेडिंग करायला लावणं हे एवढंच काम नाही. भरपूर कामं असतात. जसं तुमचं एकदा अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर सर्व्हिस देणं, तुमचं पे इन पे आउट मारणं, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट देणं, त्यानंतर तुमची क्वेरी सॉल्व्ह करणं, त्यानंतर तुम्हाला म्हणतात ना तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर डीलर असतात, राईट. तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस देणं, इव्हन तुम्हाला समजा इन्कम टॅक्स फाईल करायचं त्याचं डॉक्युमेंट्स देणं, किंवा अशा अनेक प्रश्न गोष्टी असतात जे एक्सचेंजला एवढ्या लेवलला जमणार नाही. त्यामुळे ते स्टॉक ब्रोकर नेमावं लागतो जे की रजिस्टर्ड ब्रोकर असतात, जे करोडो रुपयाचं डिपॉझिट देऊन ते एक्सचेंजकडे आणि भरपूर त्यांचे म्हणतात ना कंप्लायन्सेस फॉलो करावं लागतात ब्रोकरला. तेव्हा जाऊन ते स्टॉक ब्रोकर हे बनतात, राईट. आणि त्यांच्या अंडर तुमचं अकाउंट ओपन झाल्यामुळे ते एकदम सेफ असतं. आणि ती लोक सगळी तुम्हाला हे सर्व्हिसेस देतात स्टॉक ब्रोकर. आणि त्यासाठी तुमच्याकडे एक नॉमिनल ते लोक ब्रोकरेज चार्ज करतात. कारण ब्रोकरेज चार्ज नाही केलं तेवढा ते स्टाफ ठेवला एवढा सेटअप आहे त्याचा खर्च कुठून काढणार, राईट. सो अशा प्रकारे स्टॉक ब्रोकर असतात जे तुम्हाला सर्व्हिसेस हे देतात आणि तुम्ही जे त्यातनं पुढे जाऊ शकता आणि ट्रेडिंग चांगलं ते करू शकता. खूप छान माहिती होती ही. आणि जसं तुम्ही म्हणलात की बेसिकली स्टॉक ब्रोकर हा तुमच्यासाठी कस्टमर केअर सारखा आहे एका अर्थी. जर आपण कम्पेअर करायचं म्हटलं तर की तुमच्या सगळ्या क्वेरीज, तुमचे सगळे डाऊट्स किंवा तुम्हाला लागणारी हेल्प ही तुम्हाला स्टॉक ब्रोकर कडनं केली जाते असं आपण म्हणू शकतो, राईट. ओके. सो आणखीन एक प्रश्न किंवा आणखीन बेसिक्स बद्दल आपण बोलतोय म्हणून हा असा प्रश्न आहे की अनेकदा म्हणजे आपल्या घरातले मोठे लोक जे अनेकदा शेअर मार्केटमध्ये असतात किंवा जे अनेक वर्षांपासून इन्व्हेस्टमेंट्स करतायत, हे सगळे आपल्याला काय सुरुवातीला तर अर्थात FD करून टाकूया किंवा फिक्स करून टाकूयात पैसे, अशी टर्म वापरली जायची की आपण पैसे फिक्स करूया. तर आता ऍडवाइस काय देतात की आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करूया किंवा तू महिन्याला एखादी तरी SIP सुरू कर असं म्हटलं जातं. पण मग शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स आणि SIP या 3 मधला फरक काय आहे आणि काय जास्त प्रॉफिटेबल आहे किंवा कुठल्या व्यक्तींनी कधी कशामध्ये पैसे गुंतवले पाहिजेत? नक्कीच मी या प्रश्न तुम्हाला उत्तर देतो. पण त्यामध्ये ना मॅडमने एक म्हटलं बँक बॅलन्स आणि FDs, राईट. पूर्वीचा एक काळ होता ज्यावेळी ना म्हणजे समजा लग्न व्हायचंय आणि समोरच्याला आपली मुलगी द्यायची, राईट. तर ते बोलले तुझा बँक बॅलन्स किती असं विचारायचे, राईट. पण आता लक्षात घ्या, जर कुठल्या मुलाने म्हणजे तुमची मुलगी असेल समजा आणि जर त्या मुलांनी सांगितलं येस माझं बँक बॅलन्स भरपूर आहे, त्याला मुलगी देऊ नका. का माहिती आहे? याचा अर्थ फक्त त्यांना बँकेत पैसे ठेवले, त्यांना कुठे गुंतवायचं माहित नाही. ते बँक बॅलन्स जरी असेल पण ते बँक बॅलन्स महागाई पैसे त्यांचे खाऊन टाकणार, राईट. आणि काही वर्षांत ते बँक बॅलन्स संपून जाणार. आज प्रेक्षक मला सांगायला आवडेल माझं बँक बॅलन्स हार्डली काही आहे म्हणून मी खूप श्रीमंत आहे. जर मी बँकेत पैसे ठेवले असते ना तरी श्रीमंत झालो असतो, पण मी नाही झालो असतो. माझ्या बरोबर बँक श्रीमंत झाली असती, राईट. मी ते पैसे योग्यरित्या गुंतवले. माझ्याकडे आज एकही FD नाही आहे. ओके. बँकेत पण हार्डली पैसे आहेत. बाकी सगळे पैसे जे आहेत मी प्रॉपरली गुंतवले आणि त्याच्यामध्ये पण लिक्विडिटी वगैरे कसं मॅनेज करायचं आहे सगळं मी केलं मॅनेज. माझ्या सेशन्समध्ये देखील मी माझ्या लोकांना शिकवतो. लोक विचारतात बँकेत पैसे ठेवले, एमर्जन्सी आली तर काय करणार तुम्ही, राईट. सो हे लोकांना नॉलेज नसतं. त्यांना वाटतं बँकेत पैसे ठेवले म्हणजे तेच एमर्जन्सीसाठी वापरले जातात. त्याच्यासाठी भरपूर काही ऑप्शन्स आहेत जे मी माझ्या सेशन्समध्ये आर्थिक ज्ञान देतो लोकांना. त्यामुळे मी सगळं मी माझ्या सेशन शिकवतो प्रेक्षकांना, राईट. सो ते आहे म्हणून मग नुसतं बँक बॅलन्स ठेवून आजची काळाचं आहे ना. कारण पूर्वी एक मॅडम काळ होता ज्यावेळी बँकांचं व्याजदर हे 12, 13, 14, 15% होतं जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केलेली 20 वर्षापूर्वी त्यावेळी. पण आता तेच व्याज मी तेव्हा पण लोकांना बोलायचं की बँकाचे व्याजदर खाली पडणार आहेत. जसं प्रेक्षक लक्षात घ्या इकॉनॉमी ग्रोथ जाते तसं जे बँकांचे व्याजदर कमी होत जातात. त्याच्या मागे पण काय रिझन आहे ते माझ्या सेशन्समध्ये शिकवतो मी. आता लक्षात घ्या की आता बँकाचे व्याजदर आता जेव्हा आपण हा पॉडकास्ट घेतोय 6-6.5% वगैरे आपल्याला बँकांचे व्याजदर मिळतात आणि महागाई जी आहे 12, 13, 14% वाढते. तर ते इज वे बिलो इन्फ्लेशन. तर म्हणून बँकेत ठेवून काही फायदा नाहीये. मग कुठे ठेवायचे जे आता मॅडमनी प्रश्न विचारला की शेअर्स, म्युच्युअल फंड आणि SIP मधला फरक काय आहे. सो पहिलं म्हणजे मला म्युच्युअल फंड आणि SIP बद्दल सांगायला आवडेल. अनेकांना लोकांना कन्फ्युजन असतं की म्युच्युअल फंड वेगळं आहे आणि SIP वेगळं आहे.
सो हे दोन्ही एकच गोष्टी आहेत. म्हणजे काय लक्षात घ्या, म्युच्युअल फंड जे म्युच्युअल फंड कंपनीज असतात ते पब्लिकचा पैसा एकत्र घेतात आणि आता एखादा व्यक्ती त्याला पहिलं म्हणजे नॉलेज नसतं शेअर्समध्ये गुंतवण्याचं, राईट, आणि प्लस त्याच्याकडे एवढं एकदम मोठा लाखो करोडोनी पैसा नसतो. मग हे सगळ्या पब्लिककडनं भरपूर पैसे घेतात, राईट, इन्व्हेस्टमेंट ज्याच्याकडे त्यांचं प्रॉपर जेन्युअन लायसन्स असतं म्हणजे पब्लिककडनं पैसे घेण्याचं, राईट, आणि ते हजारो कोटी जमतात त्यांच्याकडे. त्यांचा एक फंड मॅनेजर असतो जो खूप नॉलेजेबल असतो, जो की म्युच्युअल फंडामध्ये पैसे लावतो. आता लक्षात घ्या, एक असतं की तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये लमसम तुम्ही समजा 5 लाख रुपये जमा करून ठेवले, एक्झाम्पल घेतो मी, बँकेत ठेवल्या, तुम्ही एक्स्ट्रा लमसम टाकू शकता पैसे, राईट, आणि दॅट इज म्युच्युअल फंडामध्ये. पण प्रत्येकाला एवढे लमसम टाकणं पॉसिबल नसतं किंवा आपल्याकडे तेवढे सेव्हिंग्स नसतात. मग आपण काय करू शकतो, आपल्याला गुंतवणुकीची सवय लागली पाहिजे म्हणून आपण SIP करू शकतो. SIPचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे तुम्ही ठराविक अमाऊंट, मे बी ते मंथली असो, क्वार्टरली असो, हाफ इयरली असो, इयरली, ते तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता. मंथली एक्सवायझेड अमाऊंट आहे ती गुंतवणूक झालीच पाहिजे शेअर मार्केटमध्ये, मे बी वाया डायरेक्ट शेअर्स किंवा मे बी वाया म्युच्युअल फंड. ती गुंतवणूक झालीच पाहिजे ज्याने का आपल्याला गुंतवणुकीची सवय लागते. नाहीतर एकदा आपल्या हातात मॅडम पगार आला की म्हणा किती असो, किती कमी असो किंवा किती जास्त असो, पण आपले खर्च काही कमी होत नाही, राईट, तो कधी संपला आपल्याला कळत नाही. आणि त्यापासून पण पेक्षा वाचण्यासाठी मी थोडा विषय डायव्हर्ट करतो. मग सांगायला आवडेल की लोकांना सवय असते की पैसे आले की पहिलं शॉपिंग करू, हे करू, ते करू, आणि सगळं खरेदी करून संपले पैसे. सो आणि मग वाचले जर माझे पैसे तर मी गुंतवणूक करतो, पण ते पैसे कधी वाचतच नाही, एवढे आपले खर्च आहे. मी काय करतो म्हणजे प्रेक्षांनो, पहिलं म्हणजे माझ्या अकाउंटला किती पैसे आले मी भुलत नाही, अरे एवढे पैसे आले मी आता हे खर्च करतो, ते मी भुलत नाही त्याच्यामध्ये, मला स्वतःवरती कंट्रोल आहे. 1 सेकंडली जेव्हा माझ्या अकाउंटला एक्सवायझेड अमाऊंट येते, पहिला मी विचार करतो कुठे गुंतवू, कुठे इन्व्हेस्टमेंट करू, ते पैसे ब्लॉक होतात, आता राहिलेल्या मधनं काय ते खर्च करू, राईट. त्यामुळे आधी गुंतवणूक होऊन जाते. फर्स्ट सेव्ह, इन्व्हेस्ट अँड देन स्पेंड. जर तुम्ही फर्स्ट तुम्ही स्पेंड केलं, इन्व्हेस्ट करायला काही वाचणार नाही, राईट. सो हे तुम्ही फॉलो करा. आता लक्षात घ्या, तुम्ही मंथली तुम्ही इन्व्हेस्टमेंट हे करू शकता, वाया म्युच्युअल फंड पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट हे करू शकता, राईट. तर त्याला आपण SIP बोलतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तुम्ही ते करू शकता आणि ते पैसे म्युच्युअल फंडामध्ये जातात. पण लक्षात घ्या, जसं मी माझ्या लोकांना बोलतो की म्युच्युअल फंड त्यांनी करावं ज्याला मार्केटचं नॉलेज नाहीये, राईट. कारण काय होतं प्रश्न, तुम्ही ना जेवढी पण भारतामध्ये किंवा जगभरामध्ये श्रीमंत माणसं बघा, हे कोणीही इन्क्लुडिंग मी, बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, BPI, बॉन्ड, पोस्ट ऑफिसमध्ये टाकून कोणी म्हणतो ना भरपूर श्रीमंत नाही झाले. एक नॉमिनल रिटर्न्स आपल्याला मिळतात, पण भरपूर जर श्रीमंती पाहिजे असेल तर हे म्युच्युअल फंड हे सगळे दलाल आहेत, एजंट आहेत. एजंटच्या भरोश्यावर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ नाही शकत. एक सामान्य माणूस तर एजंटकडे जातो कारण नॉलेज नसतं. त्याच नॉलेजचा गॅप फिल करायला आम्ही बसलोय, जे आम्ही लोकांना नॉलेज देतो आणि तो गॅप फिल करतो. म्हणून माझा एकही रुपया म्युच्युअल फंडामध्ये नाही, माझा पैसा डायरेक्ट इक्विटीमध्ये, डायरेक्ट तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता आणि डायरेक्ट शेअर्समध्ये देखील तुम्ही काइंड ऑफ SIP देखील तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही दर महिन्याला पैसे टाकताय तर ते काइंड ऑफ SIP देखील होऊन जातं. आणि तुम्ही दर महिन्याला पैसे जर आपण मॅडम लावा असू, त्याचे पण बेनिफिट काय होतात ते तुम्हाला सांगतोय, रॅदर दॅन इन्व्हेस्टिंग लमसम. त्याचे पहिला बेनिफिट म्हणजे काय होतं की तुमच्यावर म्हणता ना, तुम्ही छोटे छोटे पैसे लावतायत, त्यामुळे म्हणा थेंबे थेंबे तळे साचे, राईट. सो तुम्ही छोटे छोटे पैसे लावतायत तर तुम्ही कधी तुमचे पैसे वाढत गेले कळत नाही. तुमच्यावर प्रेशर पण येतं, अरे बापरे एक्स्ट्रा एवढे लावलेत, रिस्क वाढते, टेन्शन वाढते, एवढे लाखो लावलेत, ते पण टेन्शन राहत नाही. नेक्स्ट म्हणजे मार्केट वर खाली होत असतं, राईट. समजा आता मार्केट वर आहे, तुम्ही ह्या महिन्यात पैसे लावले, 1-2 महिने थोडं मार्केट डाऊन झालं, तुमचे लो रेटला पण बाईंग होते, तर ते काइंड ऑफ ॲव्हरेज आउट होतं. म्हणून तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बघा, 1-2-3 वर्ष तुमचे ओव्हरऑल पैसे वाढलेलेच असतील, कारण ते ॲव्हरेज आउट होऊन जातं. कारण लक्षात घ्या, तुम्ही चांगले शेअर्स बाय केले असतील, राईट, तर भले मार्केट शॉर्ट टर्म मध्ये वरखाली झालं असो, पण तुम्ही चांगले शेअर्स बाय केले, लॉंग टर्म मध्ये तुम्हाला ते शेअर्स नक्कीच वाढलेले दिसतील जर तुम्ही चांगले शेअर्स बाय केलेले असतील तर. आणि चांगले शेअर्स कसे काय बाय करायचे ह्याचं सगळं आम्ही तुम्हाला ज्ञान हे देतो. सो तुम्ही हे सगळं करू शकता आणि त्यामुळे मंथली इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे अजून जास्त बेनिफिट होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मंथली पण पैसे लावताय त्यावेळी पण अजून एक मी मॅडम लोकांना गाईड करतो की खरोखर ती योग्य वेळ आहे का एंटर करायची. जर मला दिसतंय टेक्निकली, मला दिसतंय की बाबा योग्य वेळ नाहीये माझे पैसे जेव्हा मी लावतोय, तर मी कशाला मंथली टाकायचे, मी कशाला टाकू, मी थोडं होल्ड करीन, ठीक आहे 2-3 महिने मी इन्व्हेस्ट नाही करत, पण ते पैसे साईडला काढणार की हा बँकेला दिसत आहेत पैसे, म्हणजे आता मी कशासाठी वापरेन. नो, त्या पैशाला मी स्वतःवर कंट्रोल आहे की त्या पैशाला हातच नाही लावायचा किंवा ते अशा ठिकाणी ठेवायचे, अशा बँकेत ज्याचं ATM माझ्याकडे नाहीये, ओके, ज्याने का मला मी स्वाईपच करणार नाही ते, राईट. सो असे काही आयडियाज तुम्ही वापरू शकता. आणि प्लीज मला प्रेक्षकांना एक तुम्हाला गोष्ट बोलायची आहे की तुमचा पगार किती असो, कमी असो, जास्ती असो, तुम्ही किती श्रीमंत गरीब किती असाल, मी किती कमवतोय हे इम्पॉर्टंट नाहीये, मी ते कमवलेल्या पैशाला कशी चालना देतोय ह्याच्यावर आपली आर्थिक प्रगती आहे. मॅडम अनेक लोक मला बोलतात, सर माझा पगार कमी आहे म्हणून मी इन्व्हेस्ट नाही करू शकतो, सर माझा पगार कमी आहे. पेशा लक्षात घ्या, ज्यांचा पगार कमी आहे त्यांनी तर पहिले इन्व्हेस्टमेंट करावं. का माहितीये, जर तुम्ही आज इन्व्हेस्ट नाही करू शकत, हळूहळू आपलं वय वाढ, तुम्ही मे बी मिडल एज मध्ये असाल, समजा एक्झाम्पल घ्या, तुम्ही अर्निंग मेंबर असाल, राईट, हळूहळू तुमचं एज वाढत जाईल, हळूहळू अर्निंग कॅपॅसिटी कमी होत जाईल, तुमचा पगार महागाईला बीट करत नाही, आजच बीट नाही
नाही करत आहे आणि तरी पण तुम्ही गुंतवणुकीसाठी पैसे साईडला नाही काढत. आज आपल्याला दिसतंय आपलं लाईफस्टाईल खूप चांगला आहे, मी चांगलं म्हणतो ना, मी चांगलं घर घेतलंय किंवा मी चांगली गाडी घेतली आहे, चांगला मोबाईल घेतलाय, तो EMI वर घेतो, त्याचं पण आपण इंटरेस्ट पे करा असतो राईट, आणि किंवा क्रेडिट कार्डवर आपण घेतो राईट. हल्ली सगळ्या कन्झ्युमर ड्युरेबल खूप लोन मिळतात, ते तर आपल्याला म्हणतो ना लोन मध्ये टाकायला बसले राईट. तर हे सगळं आपण करतो, शॉर्ट टर्म साठी छान वाटतं पण लॉंग टर्म मध्ये तुम्ही अजून खचाल राईट. म्हणून तुम्ही ठीक आहे एन्जॉय करा आयुष्य, पण काही करून तुम्ही थोडंफार प्रमाणात काही ना तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, ज्याने का पुढे जाऊन कधी आपल्याला आपण रिटायरमेंट घेत असू किंवा देऊ ना करो आपण आपल्याला म्हणतो फिजिकल किंवा मेंटल डिसॅबिलिटी आली किंवा आपण अर्निंग मेंबर आपण बेरेड आपण हयातच नसू तर माझ्या मागे माझ्या फॅमिलीचं काय, माझ्या मुलांचं काय, माझ्या वाईफचं काय किंवा माझ्या आई वडिलांचं काय, ह्याचं आपल्याला काळजी असली पाहिजे. आपल्याला डिपेंडंट्स आहेत त्यांचं काय हे आपल्याला काळजी असली पाहिजे. म्हणून त्याची तयारी, जसं आज मी माझी तयारी केली आहे, देऊ ना करो आजही मला काय झालं तरी मला काही टेन्शन नाही, एवढं आमचं पॅसिव्ह इन्कम आहे की म्हणतो ना इझिली माझी फॅमिली चांगल्या रीतीने सर्व्हाइव्ह करू शकते आणि आज जे लाईफस्टाईल मेंटेन केलंय तेच माझ्या नंतर पण फॅमिलीचं लाईफस्टाईल मेंटेन राहील, अशा प्रकारे मी स्वतःला तयार केलं आणि हे सगळं मी तुम्हाला शिकवतो देखील. सो हे करणं आपल्याला फार पेक्षा इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. सो तुम्ही जसं आता सांगत होतात की तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या कोर्समध्ये शिकवता आणि हाच कोर्स जर मुंबई तकच्या प्रेक्षकांना करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक स्पेशल ऑफर आणलेली आहे. ती ऑफर काय आहे ते प्लीज प्रेक्षकांना सांगा एकदा. प्रेक्षकांनो, मी मला त्या ऑफर बद्दल नक्की सांगायला आवडेल आणि त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पण त्या ऑफर बद्दल सांगण्याआधी नेमकं मी कोर्स मी शिकवतो का ह्याची नक्कीच तुम्हाला प्रेक्षकांना माहिती द्यायला आवडेल. लक्षात ह्यामध्ये तुम्हाला मी A to Z, येस मला A to Z तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज मिळतं. एकदा तुम्ही माझ्याकडे कोर्सेस केले की त्यानंतर माझे कुठले ऍडव्हान्स कोर्स आहेत, दुसऱ्या कोणाचे कोर्सेस, कुठली युट्यूबचे व्हिडिओ, कुठली वेगळी पुस्तकं, स्ट्रिक्टली काही एक करायची गरज नाही. मी जेवढं बोलतो तेवढं करा, तुम्हाला फॉर शुअर रिझल्ट येणार म्हणजे येणारच. त्याच्यावर जास्ती तुम्हाला पेक्षा काही एक करायची गरज नाहीये. आणि लक्षात घ्या, तुम्ही लाखो रुपये बाहेर तुम्ही कोर्सेससाठी खर्च करा तरी पण जे तुम्हाला ज्ञान मिळणार ते माझ्याकडे तुम्हाला ज्ञान मिळणार, ते रिझल्ट ओरिएंटेड ज्ञान मिळणार. नुसतं ज्ञान द्यायचं म्हणून नाही, असं ज्ञान तर मॅडम युट्यूबवर पण अवेलेबल आहे, सगळे अवेलेबल आहे. पण असं लक्षात घ्या फ्रीमध्ये कुठली गोष्ट मिळत नाही राईट. तर लक्षात घ्या युट्यूबवर जे ज्ञान मिळतं त्यातनं तुमचा पैसा बनेलच की याची गॅरंटी नाही राईट. सो पण तुम्ही योग्य ज्ञान घेतलं नक्कीच चांगला त्याचा पैसा बनेल. आता मी जे कोर्सेस घेतो ते मी तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह सेशन्स देतो. तुम्हाला एकदा तुम्ही एनरोल केल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस मिळतात जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ तुम्ही बघू शकता आणि एवढं सोपं आहे की तुम्हाला इझिली कळतील. तरी पण त्यातनं एखादी गोष्ट तुम्हाला आणली त्याच कोर्सेसमध्ये माझ्या टीमची बोर्डलाईन नंबर्स दिलेले आहेत, ज्यामध्ये माझी एक्सपर्ट टीम बसली, ज्यांना मी स्वतः ट्रेन केल्यापेक्षा ती लोक तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतात. जर त्यांना देखील उत्तर देता नाही आलं तर माझ्या टीमला स्ट्रिक्टली गायडन्स आहे की तो कॉल कंपल्सरी माझ्याकडे आला पाहिजे, ज्याने का मी स्वतः गाईड करतो. आणि एवढं आम्ही आमच्या लोकांची काळजी घेतो म्हणून तुम्ही आमचे रिव्ह्यू जाऊन चेक करा. तुम्ही गुगलवरती जाऊन टाईप करू शकता शशांक रावले ग्रुप रिव्ह्यू जाऊन चेक करा. आम्हाला सगळ्यांनी 5 स्टार पेक्षा रेटिंग दिलेली आहे. आम्हाला ओव्हरऑल 4.9ची रेटिंग आहे. इव्हन तुम्ही आमचे माझ्या शशांक रावले हे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही लोकांचे टेस्टिमोनियल पण बघू शकता. जबरदस्त टेस्टिमोनियल लोकांनी दिलेत आणि लक्षात घ्या एकूण एक सगळे जेन्युअन रिव्ह्यूज आहेत, जेन्युअन टेस्टिमोनियल. तुम्ही त्यातनं कुठलाही टेस्टिमोनियल उचला आणि माझ्या टीमला बोला या व्यक्तीची आम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे, ही म्हणजे किती कमवते व्यक्ती, त्यांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मागा, त्या व्यक्तीशी बोला काय पाहिजे डिटेल्स, ज्या लेवलची स्क्रुटिनी करायचे तुम्ही आमची स्क्रुटिनी करू शकता. तुम्हाला कुठेही आमचं चुकीचं काम सापडणार नाही. एवढ्या जबरदस्त लेवलला आम्ही काम करतो म्हणून आम्ही गेले 20 वर्ष मार्केटमध्ये टिकलोय. 1.25 लाखांहून जास्त लोकांना मी आजपर्यंतपेक्षा ट्रेन केलेला आहे. तर नक्कीच त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स देतो, त्याबद्दल इव्हन मी तुम्हाला लाईव्ह सेशन्स देखील देतो ह्याच सेम ह्याच्यामध्ये, जे तुम्हाला मी स्वतः पर्सनली ट्रेन करतो. शनिवार रविवार वगैरे आपले सेशन्स असतात राईट, झूम वरती असतात, ऑनलाईन सेशन असतात. मी स्वतः पर्सनली ट्रेन करतो तुम्हाला. तुम्ही माझ्याशी प्रश्न बोलू शकता, मला प्रश्न विचारू शकता. इझिली तुम्ही शिकत जाता. तुम्ही कधी शिकून गेला, कधी पुढे गेला तुम्हाला कळत नाही. एवढं जबरदस्त आपण सोप्या भाषेत मी माझ्या लोकांना प्रेक्षकांना शिकवतो. आता हे जे सगळं मी तुम्हाला शिकवतो याची मूळ किंमत आहे जवळ 50,000 रुपये. आता का 50,000 रुपये? कारण माझी गेली 20 वर्षाची मेहनत आहे आणि ते मी सोप्या रीतीने बनवलेली आहे. आणि हे जे म्हणतो ना, हे 50,000 कोर्स तुम्ही बाहेर 5-5, 10-10 लाख रुपये पे करा तरी पण तुम्हाला ह्या लेवलचं नॉलेज नाही मिळणार. फॉर शुअर तुम्ही जाऊन आधी दुसरे कोर्सेस करा, नंतर माझ्याकडे पाहिजे द्या, मग तुम्हाला ऍक्च्युअल डिफरन्स त्यामध्ये कळेल की मी काय लेवलला काम करतो ते. आता लक्षात घ्या की हे जे कोर्स आहे ह्याच्यावर तुम्हाला इव्हन मी फायनान्शियल नॉलेज पण देतो, म्हणजे बँकिंग, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, PPI, बॉन्ड, पोस्ट ऑफिस, त्यानंतर स्टॉक्स आहे, लोन आहे, सिबिल आहे, प्रॉपर्टी आहे, एव्हरीथिंग. जे का सामान्य व्यक्तीला जे फायनान्शियल ज्ञान गरजेचं, ज्याशिवाय आपण आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊच नाही शकत. आणि असं ज्ञान जे तुम्ही कुठल्याही मोठ्यात मोठी डिग्री घेतली तरी पण तुम्हाला ज्ञान नाही मिळणार, ते सगळं ज्ञान मी तुम्हाला कोर्सेसमध्ये देतो. हे म्हणून त्याची किंमत जी आहे ती 50,000 रुपये आहे. पण एवढे 50,000 रुपये न घेता मी काय करतोय, आज आपला जो आपला पॉडकास्ट आहे त्यानिमित्ताने आपण एक लिमिटेड सीट्स ठेवल्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय, हा 50,000चा कोर्स आपण देतो फक्त 1900 रुपयात. ओनली 1,900 रुपीज इन्क्लुडिंग टॅक्सेस.
मला वेगळे टॅक्सेस पण पेक्षा पे करायची गरज नाही, सगळं इन्क्लुसिव्ह आहे. सो त्याचा नक्कीच बेनिफिट घ्या. आणि त्यामध्ये पण तुम्हाला वाटलं की माझे टेक्निक्स काम करत नाही किंवा प्रॉफिट येत नाही, तुम्ही बिंदास विदिन 15 डेज तुम्ही पूर्ण फीज रिफंड क्लेम करू शकता. पूर्ण फीज तुम्हाला रिफंड मिळेल, राईट. आणि लक्षात घ्या की हे आमच्या लिमिटेड सीट्स आहे, त्यामुळे त्याचा बेनिफिट लवकर लवकर तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतात, त्यावर मिस कॉल द्या. इव्हन तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला खाली फॉर्म दिसत असेल, तुम्ही फॉर्म फिल करा. फॉर्म फिल केलं, प्रॉपर फॉर्म डिटेल्स प्रॉपरली फिल करा. त्यानंतर तुम्हाला वर्किंग टाइम मध्ये माझी टीम तुम्हाला कॉल बॅक करेल, राईट. तुम्हाला सविस्तर प्रॉपर माझी काय पाहिजे, ज्या लेवलची माहिती आहे सगळं प्रॉपर माहिती आहे. तुम्ही जर कन्व्हिन्स झाला येस मला खरोखर फायदा तरच तुम्ही एनरोल करा, तर प्लीज एनरोल करू नका, राईट. कारण माझी इच्छा असते की बाबा प्रत्येक मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. लोकांनी माझ्याकडे नाही आलं चालेल, पण माझ्या दारात जी लोक येतात ती चांगली त्या खुश झाली पाहिजे, राईट. आणि ते चांगले पुढे गेले पाहिजे. जर तुम्ही कन्व्हिन्स झाली येस मी खरोखर चांगलं करू शकतो तरच पुढे जा, अदरवाईज येऊ नका. पण नक्कीच जर तुम्ही आमच्याकडे आलात तर तुम्हाला लाईफ टाईम चांगला बेनिफिट आहे. जबरदस्त आम्ही मेहनत घेतो, मी आणि माझी टीम, की तुम्हाला म्हणतो ना ते 1900 रुपये तुम्हाला काहीच वाटणार नाही, एवढ्या लेवलची आम्ही मेहनत घेतो. म्हणूनच आम्ही फॉर शुअर रिफंडेबल गॅरंटी देतो. तर नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. लाईफ टाईम नक्कीच चांगला बेनिफिट होत राहील. थँक्यू. दुसरं म्हणजे तुम्ही मगाशी असं म्हटलात, शेवटचा एक प्रश्न घेते फक्त, की तुम्ही असं म्हणलात की ज्यांची सॅलरी कमी आहे किंवा ज्यांचं इन्कम तसं आता ह्या लेवलला कमी आहे त्या लोकांनी सगळ्यात आधी इन्व्हेस्टमेंट करावी. तर याच्यावरनं असा एक प्रश्न पडतो की मग एक शेअर जर मला घ्यायचा असेल तर तो मिनिमम किती रुपयांचा असू शकतो आणि त्या शेअरचं पुढे काय होतं, म्हणजे मी इतके कमी पैसे जर गुंतवतेय तर त्याचा खरंच फायदा होतो का, आणि ही व्हॅल्यू काय असते, म्हणजे किती रुपयांना असतो एक शेअर जर कमीत कमी म्हणायचं झालं तर. कमीत कमीचं मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. माझे एक मित्र आहेत, त्यांनी विचार केला की एक मला वाटतं की 5 रुपयाचा शेअर होता, काय अनालिसिस वगैरे त्यांनी काही नाही केलं त्या शेअरचं, काही नाही, त्यांनी बाय केलं होतं. 5 रुपयाचा शेअर आहे, 5चा 10 तर होईलच, राईट. आपण आणि म्हणून त्यांनी बाय केला, तो 5चा 4, 3, 2, 1 वर आला, राईट. सो म्हणून नुसतं स्वस्त बघून आपल्याला घ्यायचं नाहीये, स्वस्त तिकडेच काम फसतं, राईट. सो म्हणून लक्षात घ्या, आम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करतो आमच्यावर कधी असं होत नाही का आम्ही प्रॉपर योग्यरित्या अभ्यास करतो. आता मॅडम हे जे एकदम पेनी स्टॉक्स किंवा म्हणतो ना आपण स्मॉल कॅप असतात, सहसा आम्ही त्यामध्ये हात टाकत नाही. त्यामध्ये रिस्क पण जास्त, रिवॉर्ड पण मिळू शकतो चांगला, पण रिस्क पण जास्ती असते आणि ते सामान्य माणसाने त्यामध्ये हात टाकू नये. आम्ही जी करतो इन्व्हेस्टमेंट ते आम्ही लार्ज कॅप, ज्याला आपण इव्हन ब्ल्यू चिप शेअर्स बोलतो, त्यामध्ये आणि मिड कॅप जे ते देखील चांगले असतात. लक्षात घ्या, लार्ज कॅपमध्ये का, कारण त्यांनी स्वतःला ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे, आणि मिड कॅपमध्ये का, कारण ते स्मॉल कॅपमधनं मिड कॅपमध्ये आलेले आहेत, म्हणजे त्यांनी स्वतःला ऑलरेडी प्रूव्ह केलं आणि तेच नंतर पुढे जाऊन लार्ज कॅप होणारे असतात, राईट. हे 3 प्रकारचे असतात, म्हणजे छोटे, मिडियम आणि सर्वात मोठे. तर आपण छोट्यामध्ये नाही करत, मीडियम आणि हाय मध्ये करतो, ज्याची किंमत मे बी 200, 500, 1000 रुपये असू शकते, डिपेंड्स. पण तुमच्या म्हणतो ना, तुम्ही जर म्हणतो ना की तुम्ही छोट्यापासून 200-500 पासून सुरुवात केली तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये मिड कॅप आणि लार्ज कॅप पण शेअर मिळतील. का मिळतील? कारण आज लक्षात घ्या मॅडम, जे लार्ज कॅप पण शेअर्स आहेत त्याची लोक बोलतील लार्ज कॅपच्या शेअरची किंमत 200 रुपये आणि 500 रुपये कशी, राईट. तर लक्षात घ्या, हे कंपन्यांना पण कळतं. तर कंपन्या करतात जशी जशी शेअरची किंमत वाढत जाते तसं त्या शेअर्सना स्प्लिट करतात. आणि म्हणजे काय करतात तुम्हाला सांगतो, समजा एखाद्या शेअरची किंमत झाली समजा 2000 रुपये, तर कंपन्यांमध्ये दिसतं की यार सामान्य माणसाला 2000 रुपये परवडणार नाहीत, मग ते त्या शेअरला स्प्लिट करतात. म्हणजे समजा स्प्लिट म्हणजे काय, सो फेस व्हॅल्यू असतो कंपनीचा, जो की 2 रुपये, 5 रुपये किंवा 10 रुपये वगैरे जे काय असेल, समजा 10 रुपये असेल फेस व्हॅल्यू, तो त्याचा फेस व्हॅल्यू ते लोक अर्धा करतात, 10च्या बदली ते लोक 5 रुपये करतात. जर फेस व्हॅल्यू अर्धा केला तर ऍक्च्युअल जी कॉस्ट आहे शेअरची, जी 2000 होती ती 1000 होऊन जाते आणि ती लोकांना अफोर्डेबल होऊन जातो तो शेअर. आणि जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड लोक आहेत ते बोलतील अरे मग मी ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे त्या शेअरमध्ये, मग मी समजा मी 1 लाखाचे शेअर घेतले मध्ये 50,000 होईल का? तसं नाही होत पेक्षानं. तर त्याचं काय होतं की तुमची व्हॅल्यू तेवढीच जाते, पण समजा 1 लाखामध्ये तुमच्याकडे आधी समजा मे बी 2-2 हजार प्रमाणे समजा 50 शेअर असतील, तर आता ते तुमच्याकडे ते 100 शेअर होतील. ओके, तुमच्याकडे नंबर ऑफ क्वांटिटीज वाढतात. म्हणून तुम्ही बघाल माझ्याकडे मॅडम लोक जो जुन्या जमान्यातले लोक आहेत मी पाहिले, ज्यांनी 100 शेअर्स घेतले होते 20 वर्षापूर्वी, आता त्यांच्याकडे 1.5-2-3 हजार शेअर झाले. एका शेअरची किंमत ती हजारोमध्ये गेली आणि म्हणून त्यांचे करोडोमध्ये ते ऍसेट बनले. असे माझ्याकडे भरपूर लोक आहेत की ते ऑटोमॅटिक मल्टिपल शेअर होत जातात बिकॉज ऑफ स्प्लिट अँड झाल्यामुळे, राईट. सो अशा प्रकारे कंपनीज जे आहे ते मॅनेज करतात आणि म्हणूनच तुम्हाला हे सगळं होत असल्यामुळे तुम्हाला जे एकदम स्वस्तामध्ये शेअर मिळतात. पण त्यामध्ये पण मॅडम अशा पण काही कंपनीज आहेत जे आपले शेअर स्प्लिट नाही करत, जसं MRF आहे किंवा बॉश लिमिटेड आहे, अरे अशा काही कंपन्या ज्यांचे शेअर्स म्हणजे 20, 25, 30 हजार, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखाचे पण शेअर आहे. पण ते तुम्ही म्हणता ना आपण नाही इन्व्हेस्ट केला, हजारो कंपन्या आहेत मार्केटमध्ये, जवळपास NSE मध्ये जवळपास 2300 कंपन्या लिस्टेड आहेत. सो काय आपण म्हणा त्यामुळे काय त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्यामध्येच इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं काही नाहीये. यू कॅन स्टार्ट विथ अ स्मॉल शेअर जे स्प्लिट करतात.
मॅडम प्रत्येक कंपनीची स्ट्रॅटेजी वेगळी असते. त्यांना जसं MRF ला वाटतं आपल्या शेअरची किंमत जास्त असेल, भले कमी इन्व्हेस्ट असेल, तर आमचं ब्रँडिंग होतं की अरे एवढा महागडा शेअर आहे. सो प्रत्येक कंपनीच्या मॅनेजमेंटचा म्हणतो ना हेतू हा वेगळा असतो. तर तसं आपण तशा प्रकारे आपण प्रेक्षण करू शकतो. आणि म्हणूनच आपण कुठल्याही भावाचे शेअर्स असतील पण ते आपण मिड कॅप आणि लार्ज कॅप जे चांगले शेअर्स असतील नक्कीच आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि छोट्या पैशापासून आपण नक्कीच सुरुवाती करू शकतो. ह्या सोयी सगळ्या आपल्याला शेअर मार्केट मिळतात. जे तुम्ही जर प्रॉपर्टी वगैरे घेता येतात ते लाखो आणि करोडोमध्ये सुरू होते. आपण 1000, 2000, 5000 मध्ये प्रॉपर्टी नाही घेऊ शकत, राईट. सो म्हणून आपण नक्कीच मार्केटच्या माध्यमातून आपण चांगलं आर्थिक यश, एक सामान्य माणूस किंवा एक म्हणतो ना एक बिलो एव्हरेज माणूस पण चांगलं यश नक्कीच आर्थिकदृष्ट्या कमवू शकतो मार्केटमधून. थँक्यू डॉक्टर शशांक, तुम्ही दिलेल्या या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. आणि अर्थातच ही माहिती प्रेक्षकांसाठी अतिशय युजफुल ठरू शकते. तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटलं, तुमच्या काय कॉमेंट्स आहेत, तुमचे रिव्ह्यूज काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्रीमंतीचं सिक्रेट या पॉडकास्टचा हा सेकंड एपिसोड होता, ज्याच्यामध्ये आम्ही आणखीन डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. याच्या नंतरच्या एपिसोडमध्ये सुद्धा अनेक इंटरेस्टिंग विषय आम्ही घेणार आहोत. त्याच्यामध्ये सोन्याचे दर हा विषय सुद्धा आम्ही घेणार आहोत. आणि अर्थातच स्टॉक मार्केट बद्दलच्या आणखीन माहिती किंवा आणखीन टेक्निक्स आणि बेसिक्स काय आहेत ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघत राहा मुंबई तक.